तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत. सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नुकताच 12वीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर आता सर्वांचंच लक्ष इयत्ता 10वीच्या निकालाकडे लागलंय. राज्यात 2023-24 या शैक्षणिक वर्षात जवळपास 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांची तसंच त्यांच्या पालकांची धाकधूक आता वाढली आहे. मंडळातर्फे मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल हा सोमवार दिनांक 27 मे रोजी जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन हा निकाल पाहता येणार आहे. आकाश उर्फ अंड्या मोहन वडतिले याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत. दरम्यान त्याला गुन्हेगारी कारवाईपासून परावृत्त करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार सन 2013-15, सन 2020 याशिवाय सन 2021 मध्ये MPDA कायद्यान्वये प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यानंतर देखील त्याच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही. दरम्यान त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त M. राजकुमार यांनी 24 मे रोजी त्याच्या विरुद्ध MPDA अधिनियम 1981 चे कलम 3 अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून दिनांक 25 मे रोजी स्थानबद्ध आदेशाची अंमलबजावणी करून येरवडा कारागृह पुणे इथं त्यास दाखल करण्यात आलं. देशातील लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ही 4 जून रोजी होणार आहे. सोलापुरात माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीसाठी जवळपास 672 कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मतमोजणीच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी 14 टेबल राहणार आहेत. एका टेबलसाठी 3 कर्मचाऱ्यांसह 1 शिपाई असे एकूण 4 कर्मचारी आवश्यक आहेत. एका विधानसभा मतदारसंघासाठी 56 कर्मचारी याप्रमाणे 12 विधानसभा मतदारसंघासाठी 672 कर्मचारी आवश्यक आहेत. मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना मे अखेरपर्यंत मतमोजणीचं प्रशिक्षण दिलं जाणार. खरीप हंगाम 2023 मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचा अहवाल शासन दरबारी पाठवण्यात आला होता. या अहवालात जिल्ह्यातील 5 तालुक्यातील 5,19,849 बाधित शेतकऱ्यांना 679 कोटींची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. यापैकी 2,89,970 बाधित शेतकऱ्यांना 422,54,82,728 रुपयांची मंजुरी मिळाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यात राज्यस्तरीय दुष्काळ पाहणी समितीनं सर्वे करून बार्शी, माढा, करमाळा, सांगोला, माळशिरस या 5 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला होता. यामुळं या 5च तालुक्यात दुष्काळी मदत जाहीर झाली होती. शेती पिकांच्या नुकसानीबाबत दिलेल्या मदतीत आजतागायत 2,23,778 बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर 331,70,13,369 रुपये इतकी रक्कम ऑनलाईन न जमा करण्यात. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 299व्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव मंडळांना पृथ्वीराज चेतन नरोटे युवा मंच यांच्या वतीनं शिवाजी महाराज पिसे आणि सुभाष पैलवान नरोटे यांच्या स्मरणार्थ पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 25 मूर्तींचं वाटप 28 मे रोजी दुपारी 11 वाजता सिद्धेश्वर मंदिराजवळील फडकुले सभागृहात करण्यात येणार असल्याची माहिती पृथ्वीराज नरोटे यांनी दिली. पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणी यात्रा दरवर्षी आषाढी शुद्ध एकादशी या दिवशी भरते. यावर्षी दिनांक 17 जुलै 2024 रोजी पहाटे 2:30 वाजता शासकीय महापूजा होणार आहे. तर 6 ते 21 जुलै रोजी यात्रा कालावधी असून या कालावधीत 10 ते 12 लाख वारकरी
पंढरपूर इथं येणार आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी ही आषाढी वारी यशस्वी करण्यासाठी परस्परात योग्य समन्वय ठेवून दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी केलं. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आषाढी वारी 2024च्या अनुषंगानं पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मद्यपान करून गाडी चालवून अपघात होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. मागील आठवड्यात पुण्यात अशीच एक घटना घडली, त्यामुळे सर्वत्र मोठी खळबळ उडाली. या अनुषंगानं सर्वत्रच दक्षता घेण्यात येत असून सोलापुरात देखील या पार्श्वभूमीवर मोठी खबरदारी घेण्यात येते. सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या आदेशानुसार सोलापूर शहरातील साखरपेठ परिसरात रात्री 10 वाजता वाहतूक शाखेच्या वतीनं विशेष तपास मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत विशेष करून ड्रिंक अँड ड्राईव्हच्या कारवाईवर विशेष लक्ष देण्यात आलं. या कारवाईत 15 ते 17 जणांवर कारवाई करण्यात आली. तसंच अल्पवयीन मुलं, विना परवाना गाडी चालवणं अशांवर देखील कारवाई करण्यात आली. पुण्यासारख्या घटना सोलापुरात घडू नये यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत असून सोलापूर शहरातील विविध भागात अशा प्रकारे मोहिमा राबवण्यात येणार आहेत. मे रोजी सायंकाळी 6:30 वाजता उजनी जलाशयात बुडालेल्या बोटीत एकूण 7 प्रवासी प्रवास करत होते. यातील एक व्यक्ती सुखरूप पाण्याच्या बाहेर आली तर 6 व्यक्तींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेत करमाळा तालुक्यातील झरे येथील कोमल गोकुळ जाधव, गोकुळ दत्तात्रय जाधव, माही गोकुळ जाधव, शंभू गोकुळ जाधव आणि कुगाव येथील अनुराग अवघडे, गौरव डोंगरे या 6 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तींचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडे मदतीचा प्रस्ताव शुक्रवारी पाठवण्यात आला. उजनी जलाशयात भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाकडून दीर्घकालीन उपाययोजना आखण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. यासाठी उजनी जलाशयाचं मॅपिंग करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, सोलापूर शहर महिला आघाडीच्या दक्षिण विधानसभा अध्यक्षा कविता कोडवान यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिका विभागीय कार्यालय क्रमांक 5च्या विभागीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आलं. या निवेदनात म्हटलं आहे की सोलापूर शहर हद्दवाढ भागातील कल्याणनगर आणि परिसरातील अनेक नागरी वस्त्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाणी गढूळ, कमी दाबानं, कमी वेळ आणि अनियमित वेळेत येत असून सध्या भीषण उन्हाळा असल्यामुळं लोकांचे अतोनात हाल होत आहेत. त्याचप्रमाणे पाणी गढूळ येत असल्या कारणानं नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून या परिसरातील नागरिक हे मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्ग असल्या कारणानं पाणी सोडण्याचं तंतोतंत नियोजन करण्यात यावं, अन्यथा परिसरातील महिलांना घेऊन विभागीय कार्यालय क्रमांक 5 इथं जनआंदोलन करण्यात येईल असा गंभीर इशारा यावेळी कविता कोडवान यांनी दिला. रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ आणि केगाव येथील MIT ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता 10वी CBSE आणि 12वीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मेसॉनिक हॉल इथं आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा कारागृहाचे अधीक्षक हरिभाऊ मिंड हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्लबच्या अध्यक्षा डॉक्टर जान्हवी माखीजा या होत्या. यावेळी सेक्रेटरी स्वप्नील कोंडगुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार प्राप्त सुनील दावडा यांचा सोलापूर जिल्हा कारागृह अधीक्षक हरिभाऊ मिंड यांनी आपल्या भाषणात गौरवपूर्ण उल्लेख केला. MITचे प्राचार्य स्वप्नील शेठ यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटीमध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत. सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स.